जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडूजमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वडूज येथे गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी वडूज हिंगणे रस्त्यालगत असलेल्या वन विभागाच्या कंपाऊंड 831 जमिनीवर वडूजच्या नगराध्यक्षा सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे व प्रयास सामाजिक संस्था तसेच वन विभागाच्या वतीने सकाळी 11:30 वाजता वृक्षारोपण करण्यात आले। खटाव तालुक्यातील विविध गावांनी यंदा 1,11,111 देशी वृक्ष लागवडीचे ध्येय समोर ठेवले आहे। पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज अखेर अनेक योजना राबवल्या, परंतु काही अंशी त्याचे अस्तित्व दिसून आले। काही ठिकाणी कागदोपत्री ठसा उमटून गेले। वन विभागामार्फत आणि प्रयास या सामाजिक संस्थेद्वारे तालुक्यातील वडूज, वाकेश्वर, धारपुडी, खटाव, मांडवे, उंबरडे, गणेशवाडी, औंध, हिंगणे, दाळमोडी, करमरवाडी, एरळवाडी, भुरकवाडी, पेडगाव, सातेवाडी, धकटवाडी या गावांमध्ये देशी वृक्ष लागवड करण्याचा मानस ठेवला आहे। देशी वृक्षांमध्ये वड, पिंपळ, पिपरण, कांचन, कडुलिंब, भोकर, आपटा, कदंब, अर्जुन, पळस आदी सहज शेकडो वृक्ष लावण्याचा निर्धार केला आहे, असे मत प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे यांनी या प्रसंगी व्यक्त केले। या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे, नगरसेवक बनाजी पाटोळे, ओमकार चव्हाण, नगरसेविका सौ शोभा वायदंडे, उत्कृष्ट लेखिका व कवी सौ तवटे मॅडम, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, प्रदीप शेटे, वडूज नगरपंचायत मुख्याधिकारी चव्हाण साहेब, वन परीक्षक अधिकारी आटपाडकर साहेब, कृषी विभाग वाघमोडे साहेब, पोलीस अधिकारी घनश्याम सोनवणे साहेब, सामाजिक वनीकरण विभाग मगर साहेब, माजी नगरसेवक वचन शहा, अनिल अण्णा गोडसे, संभाजी गोडसे मंत्री तसेच आजी माजी नगरसेवक वडूज व हिंगणे परिसरातील नागरिक उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी दिलीप फडतरे, सातारा। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।